speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. वी लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4थी साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 43. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये, तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा. नमस्कार, मी सुनीता घोरपडे. तुम्हाला आठवतंय का, आशा आणि दिनूला घेऊन मी माझ्या गावाला वडगावला निघाले. आमची बस एका लहानशा हॉटेलाजवळ थांबली. चला तर बघूया आशा आणि दिनू काय काय गंमत करतायत. दिनू, सारखं काय भूक भूक, जरा आजूबाजूला बघ ना, कसं मस्त वाटतंय. हिरवीगार शेतं, झाडं, पक्षी, अँड लुक ॲट दिस हॉटेल. पण जेवायची वेळ झाली आहे ना, लंच टाइम. आय एम व्हेरी हंग्री. मला खूप भूक लागली आहे. अरे काय झालं? नेहमीच या दिन्याला भूक लागली आहे. ही इज हंग्री. ओके, वी विल हॅव सम पुरी भाजी. आपण बरोबर घेतलेली ती पुरी भाजी? हो. नको ना, त्यांनी गाडी हॉटेलाजवळ कशाला मग थांबवलेली आहे? मला काय माहित? तुला नाही कळलं? हा, मला माहित आहे. वी कॅन ड्रिंक वॉटर इन दिस हॉटेल. नाही, पाणी नाही. मग काय हवंय तुला? सुनीता मावशी, तुला काय हवंय हे इंग्रजीत कसं म्हणायचं? व्हॉट डू यू वॉन्ट? दिनू, व्हॉट डू यू वॉन्ट? असं म्हटलं तर चालेल. आय वॉन्ट हॉटेलमधल्या गोष्टी. से आय वॉन्ट टू ईट इन दिस हॉटेल. लेट्स ईट इन दिस हॉटेल. पण पुरी भाजी ती पण खाऊया ना. काय काय मिळतं? व्हॉट इज दिस? लुक ॲट दॅट ब्लॅकबोर्ड. फळ्यावर काय लिहिलंय ते वाच. मिसळ, इडली, पुरी भाजी, बटाटा वडा. दिनू, व्हॉट डू यू वॉन्ट टू ईट? म्हणजे मला काय खायला हवंय असंच ना? पण मला एक सांग, सर्व नावं मराठीतलीच आहेत. म्हणजे पुरी, इडली ही मराठीच नावं इंग्रजीत लिहिलेली आहेत, असं का? बऱ्याचशा खाण्याच्या पदार्थांची नावं तशीच आहेत. आय लाईक इडली. आय ऑल्सो लाईक इडली, बट आय वॉन्ट बटाटा वडा. आय डोंट लाईक बटाटा वडा. तुला नसेल आवडत तर नावं नको ठेवूस. मी कुठे नावं ठेवते? मी फक्त म्हणाले मला बटाटा वडा आवडत नाही. आय डोंट लाईक बटाटा वडा. बरं, असू दे. सुनीता मावशी, व्हॉट डू यू वॉन्ट? आय वॉन्ट पुरी भाजी. दिनू, व्हॉट डू यू वॉन्ट? इडली और बटाटा वडा? आय वॉन्ट बटाटा वडा. ओके. अरे कोण आहे तिकडे? एक बटाटा वडा, एक पुरी भाजी, एक इडली. आपली पुरी भाजी पण डब्यातून काढूया. येस, माय बटाटा वडा इज हिअर. येस. फारच छान. आशा आणि दिनू, तुम्ही पुरी भाजी एकदम मस्त बनवली आहे. थँक्यू सुनीता सुनीता मावशी. चला गप्पा आवरा, तुमचं खाणं आटपा. आशा, तिथे बघ, माकडवाला आला आहे. आय कॅन सी अ मंकी. कम ऑन. माकडवाला, चल आमचं पण आटपलं आहे. या छोट्यांनो या, मोठ्यांनो या, बायांनो या, मुलांनो या सगळे या. आय वॉन्ट टू सी द माकडाचा खेळ. माकडाच्या खेळाला काय म्हणतात ग इंग्रजीत? आपण याला मंकी शो म्हणूया. आय वॉन्ट टू सी द मंकी शो. आय ऑल्सो वॉन्ट टू सी इट. चल रे चंदू, गंमत कर, उड्या मारून खुश कर. लुक एट दॅट, द मंकी इज जम्पिंग. कसलं टनाटना उड्या मारतोय ना. हा, तुला आठवतंय का
आपण झू मध्ये माकड पाहिलं होतं. येस, दॅट मंकी वॉज जम्पिंग ऑन अ ट्री. ह्या माकडाला विशेष गोष्टी करायला शिकवलेलं असतं. आय लाईक मंकी. सुनीता मावशी, डू यू लाईक मंकीज? येस, आय डू. मंकीज लुक सो स्वीट. Look at that! Now the monkey is riding a small cycle. So sweet. Now what will he do? Now he is jumping into the fire. जम्पिंग इन टू द फायर? नाही रे, उगाच काय घाबरतोस? बघ, तो जाळाच्या वरून उडी मारतोय. हो. चल रे चंदू, सलाम कर, हात जोडून नमस्कार कर. अरे वा, छानच नमस्कार करत आहे हे माकड. चला चला लवकर माकडाला पैसे द्या, गरीबावर दया करा. चल रे चंदू, पटापट पैसे उचल, चटाचट. दिनू, आशा, चला, गाडी सुटायची वेळ झाली. चला चला. आय वॉन्ट टू गो फर्स्ट. But I want to sit near the window. झालं तुमचं सुरू. आपलं काय ठरलं होतं? खिडकीशी एकदा तू, एकदा दिनू. दिनू, मगाशी तू बसला होतास ना, आता खिडकीजवळ आशा बसणार. बट आय वॉन्ट टू गो इन फर्स्ट. ते ठीक आहे, पण शिंकत शिंकत आधी खिडकी अडवायची नाही हं. बरं. पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू, तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. आज आपण आपल्याला काय खायचंय किंवा काय प्यायचंय याबद्दल बोलायला शिकूया. What do you want to eat? I want to eat patata vada. What do you want to drink? I want to drink tea. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आज मी तुम्हाला प्रत्येकाला विचारणार आहे, तुला काय खायला हवंय? व्हॉट डू यू वॉन्ट टू ईट? आधी एकदा प्रश्न नीट ऐका आणि माझ्या मागे सगळे मिळून एकत्र तोच प्रश्न म्हणा. व्हॉट डू यू वॉन्ट टू ईट? असा प्रश्न विचारल्यावर प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटलं की नाही? मनात छान छान गोष्टी येत असतील. गुलाबजाम, जिलबी, लाडू, चॉकलेट. मग मी प्रश्न विचारला की तुम्हाला खायला काय हवंय, अशी एक गोष्ट प्रत्येकाने मला सांगायची, पण इंग्रजीत बरं का. असं म्हणायचं, आय वॉन्ट टू ईट गुलाबजामुन किंवा आय वॉन्ट टू ईट लाडू. बरं, मग करूया सुरू. मी घंटा वाजवली की टीचर एकाला उभं करतील. प्रश्न ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे. व्हॉट डू यू वॉन्ट टू ईट? दुसरं कोणतरी उभं राहिलं का? सांग बघू. व्हॉट डू
you want to eat? I want to eat पुरी भाजी. असं पूर्ण वाक्यात उत्तर देता आलं का? आता अजून एक मूल. What do you want to eat? आता प्यायला काय आवडतं याबद्दल बोलूया. प्रश्न आहे, What do you want to drink? तुला प्यायला काय हवंय? उत्तर असू शकेल, I want to drink coffee किंवा I want to drink milk. मला दूध प्यायचे आहे. किंवा I want to drink सरबत. आता मी प्रश्न विचारीन, तुम्ही उत्तर द्यायचे. पिण्याच्या गोष्टींसाठी मराठी शब्द वापरले तरी चालेल, पण वाक्य इंग्रजीत म्हणा. हां, प्रत्येक घंटेला एकाने उभं राहायचंय. प्रश्न ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे. What do you want to drink? I want to drink water. असं पूर्ण वाक्यात उत्तर दिलं. आता दुसरं मूल. What do you want to drink? आता इतर मुलांनाही टीचर हेच प्रश्न विचारतील. What do you want to eat? आणि What do you want to drink? मग तुम्ही उत्तर द्यायचं, I want to eat गुलाबजामुन किंवा I want to drink टी. असं काहीही. पण तुम्हाला हवं ते खायला आणि प्यायला नाही हं देणार टीचर. बरं, तर आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. I learn English. I learn English. So do शिक्षक बंधू you. भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या, 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका, 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात